विद्यार्थ्यांनो, मला खूप कमेंट आल्या होत्या की हा प्रश्न सोडवून दाखवा. तर त्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ बनवतोय ह्या एका प्रश्नासाठी. आणि अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला येतो, 1 मार्कासाठी, 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळेल की कसा तो सोडवायचा. ठीक आहे, उद्या आपला पेपर आहे. सगळ्यांना आधी बेस्ट ऑफ लक उद्याच्या पेपरसाठी. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मॅथ्स 2 चे पण व्हिडिओ सगळे शनिवार रविवार 2 दिवसामध्ये तुमच्या शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसामध्ये तुमच्या या चॅनलला येतील. आपला टार्गेट असेल 1000 सबस्क्रायबर्स आणि मला आशा आहे की तुम्ही तो पूर्ण कराल. चलूया गणित पूर्ण करूया. तर गणित आपलं आहे 99x अधिक 101y बरोबर 499 समीकरण 1 आणि 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण 2. समीकरण 2 ठीक आहे. बघा सोपं आहे. आता इथे जर आपण गणित व्यवस्थित बघितलं तर क्रॉस मध्ये संख्या समान आहेत, 99 99 101 101. त्यामुळे या कंडिशन मध्ये काय करायचं, एकदा समीकरणांची बेरीज करायची, सोपं समीकरण काढायचं. आपण तेच करूया की समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. मग करा बेरीज. आता बेरीज म्हणजे काय, नॉर्मल बेरीज करायची. 99 आणि 101 ची बेरीज होते 200, मग 200x. ही पण बेरीज होते 200, 200y बरोबर ही बेरीज होते 1000, मग 200x अधिक 200y बरोबर 1000 आपल्याला. आता बघा 200 200 हा 200 ने कटतो, त्यामुळे प्रत्येक पदास 200 ने भागू. म्हणजे आपल्याला काय मिळेल, 200x छेद 200 अधिक 200y छेद 200 बरोबर 1000 छेद 200. म्हणजे 200 पूर्ण गेले, आला x. हे 200 पण पूर्ण गेले, आला y बरोबर. इथे बघा हा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले, बे एके बे, बे पंचे 10, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 5. हा आला आपला समीकरण 3. आता कधी कधी आपल्याला फक्त विचारतील x अधिक y काढा, मग इथे आपल्या गणित संपलं. x अधिक y ची किंमत किती आली, 5, समीकरण 3. आणि कधी कधी विचारतील x वजा y काढा. आता आपण काय करूया, पुन्हा समीकरण मांडूया. आता मी काय करणार आहे, 99x अधिक 101y बरोबर 499 समीकरण 1 आणि 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण 2. आता इथे आपण काय करूया, वजाबाकी करूया. म्हणजेच समीकरण 1 मधून 2 वजा करू. ठीक आहे. मग वजा करणं म्हणजे काय, तर खालच्या समीकरणांची फक्त चिन्ह बदलायचे, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. मग 101 मधून 99 गेले म्हणजे 2 राहिले, 2x. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, वजा 2x. 101 मधून 99 गेले, 2y राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक 2y. आणि 501 मधून 499 गेले, इथे पण 2 राहतात, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 2. ठीक आहे. आपण जर चिन्ह बदलले तर वजा 2x होतात अधिक 2x, अधिक 2y होतात वजा 2y आणि वजा 2 होतात अधिक 2, म्हणजे 2x वजा 2y बरोबर 2. इथे आपण काय करूया, प्रत्येक पदास 2 ने भागू. मग आपल्याला काय मिळेल, 2x छेद 2 वजा 2y छेद 2 बरोबर 2 छेद 2. 2 2 गेले म्हणजे x, 2 2 गेले म्हणजे y, 2 2 गेले म्हणजे 1. हे आलं आपलं समीकरण 4. आता इथे आपलं काय झालं, समीकरण 3 आणि 4 आपल्याला सोपं समीकरण झालं. समीकरण 3 x अधिक y बरोबर 5, समीकरण 4 x वजा y बरोबर 5. बघा जर तुम्हाला x वजा y सांगितलं तर एवढंच करायचं, इथून इथपर्यंत करायचं. ठीक आहे. आता आपण ह्या दोघांना एकत्र घेऊन त्यांना एकत्र सोडूया. आणि म्हणून बघा x अधिक y बरोबर 5 समीकरण 3 आणि x वजा y बरोबर 1 समीकरण 4.
इथे आपण x ला लपवूया. y बघा संख्या समान चिन्ह वेगळे म्हणजे आपण याची वजा बेरीज करू शकतो. मग लिहूया आपण समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. करा बेरीज. इथे y डायरेक्ट कॅन्सल होतील कारण अधिक वजा आहे. 1x आणि 1x 2x 5 आणि 1 6 2 भागिले जातील म्हणजे x बरोबर 6/2 म्हणजेच x बरोबर आपल्याला किती आला 3. ठीक आहे, इझी. आता ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. बघा आपल्याकडे जागा आहे. मग ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आपले समीकरण 3 होतं x अधिक y बरोबर 5. आपण x किती काढला 3 म्हणजे 3 अधिक y बरोबर 5. 3 पलीकडे गेले की मायनस होतात. y बरोबर 5 वजा 3 म्हणजेच y बरोबर 2. आणि म्हणून आपलं उत्तर काय आलं 3 आणि 2. मग तुम्ही इतकं पूर्ण गणित केलं की तुम्हाला इथे 3 मार्क मिळतात. म्हणजे या एकाच गणितामध्ये तुम्हाला जर x अधिक y विचारलं तर ते 1 मार्काला विचारतील. x वजा y विचारलं ते 1 मार्काला विचारतील. दोन्ही विचारले x अधिक y x वजा y 2 मार्काला विचारतील. आणि x आणि y काढा विचारलं म्हणजे शेवटपर्यंत तर 3 मार्काला विचारतील. अशा प्रकारे हे गणित आहे. असंच गणित पुस्तकात आणखीन एक आहे आणि डायजेस्ट मध्ये पण आणखी गणित आहेत. तर अशा प्रकारचे गणित येतात. हेच येईल असं नाही पण अशा प्रकारचे गणित परीक्षेला येतात. उद्याच्या पेपरसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पेपर चांगला जाऊ, सगळ्यांना चांगले मार्क मिळो आणि आपण जितके व्हिडिओज बनवलेले आहेत त्यातनं प्रश्न येतील ही मी आशा बाळगतो. बेस्ट ऑफ लक. भेटूया उद्या गणित भाग 2च्या व्हिडिओमध्ये.